तर मैत्रिणींनो, कशा आहात? मी तुमची सोनाली जाधव. काल मी व्हिडिओ नाही टाकू शकले कारण मी थोडीशी कामात होते आणि घरी मिस्टर वेळाने येणार होते, तर मी त्यांची वाट पाहत बसले होते कारण ते आर्मीत जॉब करतात. तसं मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला नाही काही शिकवणार आहे, नाही काही सांगणार आहे, ना मेहंदी डिझाईन सांगणार आहे, कारण की तुम्ही माझ्या चॅनलला लाईकही नाही करत आणि सबस्क्राईब आणि व्ह्यूज तर बिलकुल येत नाही आहेत. तर मी थोडीशी नाराज आहे, तुम्ही समजू शकता. तर आज नाही मी तुम्हाला तसे सांगणार आहे, तसे मी आज तुम्हाला माझी प्रॅक्टिस म्हणजे ड्रॉइंग बुक दाखवणार आहे. प्रॅक्टिस मी त्याच्यावर करते. ही माझी ड्रॉइंग बुक आहे. हे बघा मी किती प्रॅक्टिस करते. हे बघा, तुम्ही मला कमेंट करून सांगत नाही का बाई तू छान काढलं आहे, चुकीचं काढलं आहेस, की हे चुकीचं आहे, की हे मला कोणीही काही सांगत नाही. हे बघा मी प्रॅक्टिस खूप करते, असं नाही आहे. जशा मेहंदी आर्टिस्ट काढतात तसेच प्रॅक्टिस करते. पण मला हेच कोणी कमेंट नाही करत की छान आहे, की आज तू व्यवस्थित नाही केलं आहेस की काही नाही. मी त्याच्यावर उत्तरही द्यायला तयार आहे, पण माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब येत नाही आहे. हे बघा मी स्पायरल, डॉट्स, स्टँडिंग लाईन्सच्या खूप प्रॅक्टिस करते आणि मेन म्हणजे हे बघा कुऱ्यांच्या पण प्रॅक्टिस करते, खूप प्रॅक्टिस करते मी. हे बघा तुम्ही बघू शकता माझी ड्रॉइंग बुक किती भरलेली आहे. आणि हे बघा आणखीन मी पेन्सिलने सुद्धा प्रॅक्टिस करते, यात काही वाट नाही, आणि कोणाने पण करते, म्हणजे जेवढं प्रॅक्टिस करता येईल तेवढी करते. हे बघा, तर चला तो विषय नाही आहे, कोणी करा, ज्यांना वेळ असेल ते नक्की करेल. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब. चला आज आपण मेहंदी डिझाईन शिकूया. थोडीशी मेहंदी डिझाईन सांगते मी थोडक्यातच. चला आज थोडीशी अरेबियनमध्ये मेहंदी सांगते मी तुम्हाला. स्पायरल आधी चांगला असं गोल आजच्याच काढून घ्यायचा. फ्लावर, अरेबियन मेहंदीमध्ये कुऱ्या आणि फ्लावर्स जास्त असतात आणि डिझाईन्स. यांचाच आता आपण जोडत जायचं आहे. अशा पद्धतीने अशा पद्धतीने आणखीन याला खूप मोठं करायचं असेल तुम्ही करू शकता, पण आपला आपल्या हाताच्या नुसार ते करत जायचं. म्हणजे अशी उभी काढत जायची. ही उभी डिझाईन आहे अरेबियन मेहंदीमध्ये. आणि जी दुबई मेहंदी असतात ती वेगळी डिझाईन असते, त्यात भरीव मेहंदी डिझाईन असते. आणि अरेबियनमध्ये शेडिंगचं महत्त्व फार असतं, त्यामुळे आपण शेडिंगसुद्धा पाहूया. हे बघा मी हँड क्रिएट नाही केलं आहे, कारण की हँडमध्ये थोडंसं अडखळल्यासारखं होतं, डिझाईन व्यवस्थित दिसत नाही, तर मी हँड क्रिएट म्हणजे काढून नाही दाखवला याच्यावर. हे बघा हे लिप्स. हे बघा अशा पद्धतीने छोट्या मुलांच्या हातावर छान मेहंदी डिझाईन दिसते, किंवा मोठ्यांच्याही दिसतात. अरेबियनमध्ये फुल असं काही करायचं नसतं, ती जेवढी मोकळी दिसेल तेवढी चांगली असते. हे बघा आता या पद्धतीने अशी शेडिंग करायची. तुम्ही जेवढी डार्क शेडिंग कराल तेवढं अरेबियन मेहंदी छान दिसते. चला, तर अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी जे सांगितलं तुम्हाला, की कोणी माझ्या चॅनलला लाईक नाही करत आहे, सबस्क्राईब नाही करत आहे, आणि मेन म्हणजे कमेंट तर कोणीच करत नाही आहे. तर अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. सोनाली जानी या यूट्यूब चॅनलवर. थँक्यू.